भारतीय घटनेचे शिल्पकार, ज्ञानाचा सागर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये जयंती साजरी होत आहे। आणि मी आता विरारच्या मनवेलपाडा या ठिकाणच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकामध्ये उभा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जयंती उत्सव हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी स्वतः विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालू तुरे यांनी सुद्धा बाबासाहेबांना या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे। आणि हा जो पूर्ण चौक जो आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शुभेच्छाच्या फलकांनी आणि या ठिकाणी पूर्णपणे हा सजलेला आहे। पूर्ण परिसरामध्ये भीम उत्सव या ठिकाणी सुरू होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या माझ्यासोबत या ठिकाणी विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालू तुरे आहेत। सर, कशा पद्धतीनं आपण बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे? आपल्या काय शुभेच्छा असतील, काय भावना असतील? आमच्या विरार पोलीस स्टेशनच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देण्यात येत आहेत। सदरचा कार्यक्रम हा शांततेत व चांगल्या पद्धतीने पार पडावा याकरता प्रशासनाकडनं योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे व त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्यात आलेलं आहे। आपण लोकांना नेमकं काय आव्हान करणार आहे? लोकांना आमचं हे आव्हान असणार आहे की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे काय सूचना, जे काय आदर्श घालून दिले आहेत तेच आदर्श आपण आपल्या येणाऱ्या नवीन पिढीला सांगावेत व त्यांना नवीन पिढीसुद्धा चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन करेल आणि त्याप्रमाणे आचरण करेल। ह्याकरता त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत की जेणेकरून आपली देश हा प्रगतीपथावर जाईल। निश्चित माझ्यासोबत काही भीम अनुयायी सुद्धा आहेत की सर, आपण कशा पद्धतीनं बाबासाहेबांचा आजचा जयंती उत्सव साजरा करताय? बाबासाहेबांचा 135व्या जयंतीनिमित्त आम्ही समाज बांधवांना आवाहन केल्याप्रमाणे या ठिकाणी जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की आम्ही या ठिकाणी समाजाला एकत्र करून 14 एप्रिलपासून ते 22 एप्रिलपर्यंत असा 10 दिवसाचा भीम महोत्सव या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। त्याप्रमाणे बाबासाहेबांना सूर्यक्रांती आम्ही या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलो आणि ह्याही पुढे असाच कार्यक्रम चांगल्या थाटामाटात राहील असं या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो। आपल्या काय भावना आहेत? या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करताना मी खास म्हणेन की कोई चिल्ला कर चला गया, कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया, कोई चीख कर चला गया। स्कूल के बाहर बैठने वाला एक बच्चा इस देश का तकदीर लिख कर चला गया। ये तकदीर लिख के हमारी तकदीर उन्होंने लिखी है। इसके लिए सब जगह से इधर बाबा साहब को मान वंदना करने के लिए सब हम लोग जमा हुए हैं। काही महिला सुद्धा माझ्यासोबत आहेत। ताई, काय कशा भावना असतील? आपण सर, अतिशय आनंदाचं आणि खेळमेळीचं वातावरण चालू आहे। आज तुम्ही पाहत आहात की मनवेलपाडा ह्या विभागामध्ये ह्या पुतळ्यासाठी आज लांबून लांबून लोक इथे दर्शनासाठी येत आहेत। सकाळपासून इथे मानवंदना देण्यासाठी, बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत। आणि रात्री 12 वाजता इथे फटाके जाळून, इथे फटाके वगैरे वाजवून इथे बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली। आणि सकाळपासून इथे तुम्ही पाहत आहे की इथे गर्दी चालूच आहे, लोक येत आहेत आणि अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। तरुणांचा सहभाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे। अतिशय शिस्तीमध्ये पांढरे कपडे घालून बाबासाहेबांना अभिवादन करत असताना आपण पाहत आहात। होय, नक्कीच या ठिकाणी तरुणांचा देखील सहभाग आहे। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इथे 10 दिवसांचा भीम जल्लोष या ठिकाणी साजरा होत आहे। सर्व धार्मिक संघटनांना एकत्र घेऊन या ठिकाणी हा जल्लोष साजरा होत आहे। या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, प्रबोधनात्मक कार्यक्रम या ठिकाणी आपण घेत आहोत व एकोपाचा संदेश या ठिकाणी दिला जात आहे। निश्चितच आपण बघितलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिलेला होता। आणि आज विरारच्या मनवेलपाडा या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी भीम अनुयायांनी बाबासाहेबांना मानवंदना दिलेली आहे। आणि एक सर्व संघटनांनी एकत्र येऊन आज दिवसभरासाठी भीम उत्सव साजरा करून एक एकोप्याचं दर्शन घडवलं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।